मित्रहो नमस्कार. कोणत्याही व्यक्तीच्या नादी लागताना आपल्याला 100 वेळा विचार करायला लागतो. कारण ती व्यक्ती कशी आहे, त्या व्यक्तीचं कल्चर कसं आहे, स्वभाव कसा आहे, त्याचं जीवन कसं आहे, त्याचं आयुष्य कसं आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून नंतर त्या व्यक्तीबरोबर मैत्री करायची की नाही हे ठरवावं लागतं. राजकारणातसुद्धा असंच आहे. आज भाजप पक्ष हा एक मोठा राजकीय पक्ष झाला आहे. पण हा पक्ष म्हणजे पक्ष नाही आहे, तर असं वाटतो की हा एनाकोंडा आहे की काय. कारण यानं एकेका प्रादेशिक पक्षाला गिळंकृत करण्याचं धोरण सध्या आखलं आहे. मी जवळपास दीड महिन्यापूर्वी प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व काय या विषयावर व्हिडिओ बनवला होता. त्याला तुम्ही तुफानी प्रतिसाद दिला होता. पण तो जो विषय होता तो फक्त आणि फक्त महाराष्ट्रापुरता होता. आज मी महाराष्ट्रासह पूर्ण देशाच्या विषयावर बोलणार आहे की तिथल्या प्रादेशिक पक्षांची अवस्था भाजपने नेमकी कशी केली. म्हणजे भाजपनं प्रादेशिक पक्ष ही गोष्ट अस्तित्वातच ठेवायची नाही असं ठरवलं की काय, असा प्रश्न पडतो. आणि महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या सोबत जो पक्ष वाढण्याचा प्रयत्न करतो तो पक्ष भाजप शिल्लक ठेवत नाही. हे राजकारणातलं एक सत्य आहे. मी नेहमी पुन्हा एकदा सांगतो की मी आत्ताच्या भाजपबद्दल बोलतो, पूर्वीच्या भाजपबद्दल बोलतो. मी या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की प्रादेशिक पक्षाची अवस्था भाजपने कशी केली. आणि जर प्रादेशिक पक्ष उद्या उरलेच नाही, राष्ट्रीय पक्षच जर उरले, तर तुमची आमची अवस्था काय होईल. कारण तुम्हाला माहिती आहे, राजकारणाचा कळत नकळत इफेक्ट आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणावर होत असतो. तर त्याची गंभीरता सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. तर कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रहो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रहो, गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे मोदींची सेकंड इनिंग सुरू झाली आणि त्यापासून मोदींची कार्यपद्धती, राजकारणाची पद्धत बदलली. पूर्वी मोदी हे विरोधकांना स्थान देणारे होते, निदान म्हणायचे तर ते. आता त्यांनी विरोधकांना कसपटा समान आणि विरोधक नकोच या देशात, अशाच या दृष्टीनं आपली वाटचाल सुरू ठेवली. त्याचं पुढे वाटचालीचं काय होईल या विषयावर आम्ही बोलू नये नको, कारण ते मतदार राजा चाहते आहे. पण सध्या ज्या पद्धतीने त्यांनी राजकारण सुरू केलंय ती पाहता प्रादेशिक पक्ष ही गोष्टच अस्तित्वात ठेवायची नाही असा पण उचललेला त्यांनी दिसतोय. मित्र, मी तुम्हाला आता काही उदाहरणं सांगणार आहे. विरोधकांना तर नेस्तनाबूत त्यांना करायचंच आहे. काँग्रेस मुक्त भारत हा त्यांचा नारा आहे. मला असं वाटतं की कोणताही पक्ष पूर्णतः उखडून टाकून विचार संपत नाही. कारण भाजपच्या बाबतीतच बोलायचं झालं तर भाजपची आयाराम गायारामची संस्कृती सध्या मोठ्या प्रमाणावर फैलावलेली आहे. भाजप हा पक्ष, भाजपचे जे मूळ विचार होते त्यांच्यावर चालणारा पक्ष राहिलेला नाही. तर तो कोणी या, आमची दारं त्याला उघडी आहेत. कोणी आल्यानंतर त्याला गोमूत्र शिंपडून असं शुद्धीकरण त्याचं करून घेतात आणि तो मग निर्दोष होतो, किती पापी असो, विलासी असो की कसा असो. तर मित्रांनो, एक तुम्हाला उदाहरण सांगतो. सुरुवातीला मध्य प्रदेशमध्ये राज्यसभेसाठीची निवडणूक नुकती पार पडली. तर या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन या उभ्या होत्या. त्यांचं नॉमिनेशन निवडणूक आयोगानं रद्द केलं. कारण काय दिलं तर त्यांच्यावर असलेल्या काही केसेस त्यांनी शपथपत्र भरताना लपवून ठेवल्या. आता मीनाक्षी नटराजन या निवडणूक मैदानात ज्यावेळी उतरल्या तिथपासूनच भाजपने त्यांचा विरोध केला. विरोध म्हणजे त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी केली. आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं हे कारण दाखवून त्यांचं निवडणूक नॉमिनेशन अर्ज जो होता तो रद्द केला. मित्रांनो, मी नेहमी म्हणतो की विरोधक हा असला पाहिजे, तो प्रबळ आपल्या इतकाच असला पाहिजे. मला असं कधी कधी वाटतं की भाजपला त्यांच्या पायात कोणतीच बेडी नकोय. मी करेन सो कायदा, मी करेन ती पूर्व दिशा, मी म्हणेन ती पूर्व दिशा, अशी भाजपची राजकीय वाटचाल दिसते. आता तुम्हाला मी काही उदाहरणं सांगतो. नुकतीच जी भाजपमध्ये महाराष्ट्रामध्ये विधान परिषद निवडणूक झाली, त्या ठिकाणी त्यातील 6 ठिकाणी म्हणजे 17 एकूण जागा होत्या,
त्यातील 6 ठिकाणी महाविकास आघाडीने माघार घेतली. आता त्यांच्या उमेदवारांना काही ठिकाणी वेगवेगळी आमिष दाखवून, तर काही ठिकाणी त्यांना धाकदपटशा दाखवून ईडी लावू, तुमची चौकशी लावू, तुमच्या उद्योगधंद्यांची. आता विरोधकांनी सुद्धा असं घाबरण्याचं काही कारण नव्हतं, कारण तुम्ही स्वच्छ प्रतिमेचे असाल तर तुम्ही घाबरलं नाही पाहिजे कुठल्याही याला. मी संजय राऊत यांच्याबद्दल एक वाक्य नेहमी बोलतो की ते कधीही सुद्धा मोडून वाकले नाहीत. त्यांना इतके दिवस त्यांना अटक झाली होती, ते अटकेत राहिले आणि तरी सुद्धा ते भाजपच्या विरोधात बोलतातच. ते बरोबर बोलू देत, चुकीचं बोलू देत, हा मुद्दा वेगळा. ते त्यांच्या पक्षासाठी उपयुक्त आहेत की अपायकारक आहेत, हा मुद्दा सुद्धा वेगळा. पण ते यंत्रणेला कुठल्या घाबरले नाहीत. मला असं वाटतं विरोधकांमध्ये जे लोक आहेत त्यांनी न घाबरता निंद्र्या छातीनं चौकशीला सामोरं जायचं म्हटलं, आणि सगळे विरोधक एकत्र येत नाहीत आणि त्यांच्यामध्ये त्यांना भीती वाटते की आपल्या ही एक चूक आहे, आपण असा एक घोटाळा केलाय, तो बाहेर काढला तर वगैरे. म्हणजे कुठेतरी विरोधकांमध्ये ही घोटाळेबाजीची जी भीती आहे ती खूप आहे आणि त्याचा गैरफायदा भाजप उठवतोय असं वाटतं. मित्रांनो, पश्चिम बंगालची परिस्थिती तर तुम्ही पाहताय. तृणमूल काँग्रेस हा पक्ष रत्नपरत बॅनर्जींनी ताब्यात घेतलाय, जवळपास त्याच्यावर ताबा मिळवलाय. 15हून अधिक खासदारांनी ममता बॅनर्जींची साथ सोडले. तामिळनाडूचा विचार केला तर डीएमके पक्ष आता नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये अर्ध्यावर आलाय. म्हणजे बघा, पक्षाची घसरण 5 वर्षात किती झाली, अर्ध्यावर आलाय. त्यावेळचे मुख्यमंत्री असलेले के स्टॅलिन स्वतः पराभूत झालेत. याच्यासारखी नामुष्कीजनक पराभव कुठे असूच शकत नाही. आपच्या बाबतीत बोलायचं झालं तर पंजाबमध्ये 7 खासदार भाजपला जाऊन मिळालेत. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांचा पराभव झालाय. राष्ट्रीय जनता दल, लालू प्रसाद यादवांचा पक्ष, त्यांची अवस्था सुद्धा बिहारमध्ये बिकट झाली. त्या ठिकाणी नितीश कुमार यांच्याशी हातमिळवणी करून भाजपनं केंद्रात त्यांची साथ मिळवली. तिकडे बिहारमध्ये भाजप पक्ष वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आणि राष्ट्रीय जनता दल जो होता तो कुठच्या कुठं फेकला गेला. पंजाबमध्ये एकेकाळी भाजपच्या बरोबरीने लढलेला अकाली दल सध्या बिकट अवस्थेतून जातोय. अलीकडच्या काळापर्यंत पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजप यांची युती होती, पण ती युती तोडून भाजप स्वबळावर तिथे लढण्याची रणनीती आखतोय. आणि सध्याची त्यांची रणनीती पाहता साम दाम दंड भेद हे नेहमीचे शस्त्र वापरून पंजाबमध्ये आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये जोरदार मुसंडी मारण्याचे प्रयत्न भाजपने सध्या चालवलेले आहेत. म्हणजे तिथे अकाली दलची अवस्था आत्ता जी आहे त्याच्यापेक्षा किती बिकट होईल याची तुम्ही फक्त कल्पना करा. आता आपण इंडिया आघाडीवर जर बोलायचं झालं तर त्यांची अवस्था ही काही चांगली राहिलेली नाही, खूप वाईट अवस्था आहे. आता हे इंडिया आघाडीमध्ये नेते जे आहेत ते संधी साधू आहेत हे पण महत्वाचं आहे. कारण लोकसभा निवडणुका झाल्यानंतर केजरीवाल इंडिया आघाडीतून बाहेर पडले. बघा, तामिळनाडूचं तुम्ही उदाहरण घेतलात तर तिथला डीएमके पक्ष पराभूत झाला. ते विजय थलपती मुख्यमंत्री झाले. काँग्रेसनं त्यांना पाठिंबा दिला. आता काँग्रेसनं त्यांना पाठिंबा दिला म्हणजे डीएमकेशी गद्दारी केल्याचा अर्थ होत नाही, कारण भाजपचा कोणताही शत्रू हा आपला मित्र असतो असं काँग्रेसचं धोरण राहिलेलं आहे. आणि त्या धोरणानुसार विजय थलपती हे सुद्धा काही भाजप धार्जिणे नव्हते किंवा नाही आहेत. पण आपल्याशी युती करून विजय थलपती यांच्या पक्षाला पाठिंबा दिला म्हणून डीएमकेनं काँग्रेस बरोबर फारकत घेतली, म्हणजेच इंडिया आघाडीतून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो, दुसरे एक उदाहरण घ्यायचं झालं तर ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीला अपशकुन करायला सुरुवात केली. सुरुवाती म्हणजे इंडिया आघाडी जेव्हा स्थापन झाली त्यावेळी ममता बॅनर्जींनी साथ सोडली. आता ममता बॅनर्जींचा असा नामुष्कीजनक पराभव झाला, भाजपने त्यांना चारी बाजूने अडचणीत आणलं, त्यांचे खासदार त्यांना सोडून गेले. अशावेळी त्यांना इंडिया आघाडी आठवते. बघा, अशावेळी ममता बॅनर्जींना आता इंडिया आघाडीची साथ हवीशी वाटू लागले. म्हणजे कसं आहे माहितीये का, क्षुल्लक जर संधी मिळाली, क्षुल्लक जर यश मिळालं तर इंडिया आघाडीतले जे नेते आहेत ते त्यांचाच विचार करतात. इंडिया आघाडीचा कोणी विचार करीत नाही. त्यामुळे ही इंडिया आघाडी
मागे पडू लागले. मित्रांनो, आपण विचार करतो आहोत भाजपची एकीकडे चाललेली रणनीती आणि इंडिया आघाडीचं अस्तित्व, प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व काय. आपल्या महाराष्ट्रात बोलायचं झालं तर उद्धव सेना जी भाजपसाठी त्रासदायक, म्हणजे शिवसेना एकसंघ होती त्यावेळी ती भाजपसाठी त्रासदायक होती. महाराष्ट्रात सत्ता खेचून आणण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती, पण ती महाविकास आघाडीत सामील झाली आणि त्यांचा पराभव भाजपने या गोष्टीचा वचपा काढण्यासाठी म्हणून त्यांची दोन छकले करून टाकली. शरद पवार गट राष्ट्रवादी एक संघ होता, त्यांची सुद्धा 2 छकलं केली, त्यांच्याच लोकांना हाताशी धरलं. गंमत अशी आहे की भाजपने चालवलेले राजकारण देशाच्या हिताचं नाही, राज्याच्या हिताचं नाही. पण ज्यांना आपण पाठ थोपटतोय, ज्या इंडिया आघाडीची, ज्या विरोधक प्रबळ असावेत आपल्याला असं वाटतं, त्या विरोधकांनाच आपण प्रबळ असावे असं वाटत नाही. ही खरी याच्यातली गोम आहे. कारण विरोधकांनी कधी सुद्धा एकजुटीनं लढण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नक्की आहे. लोक एकत्र सुद्धा त्यांना करतील. आता मला सांगा, कॉक्रोच जनता पार्टी भाजपच्या विरोधात, म्हणजे केंद्र शासनाच्या विरोधात जाऊन काम करते, त्यांना प्रचंड मोठा पाठिंबा मिळतोय. का मिळतोय? विरोधकांना तो का नाही मिळत? हा खरा प्रश्न आहे. कारण ह्यांची एकजूट नाही. कधी ते जागा वाटपावर भांडतील. त्यांना भाजपचा पराभव खरं नक्की करायचा आहे की नाही, हाच खरा प्रश्न आहे. एकत्र येणं जे म्हणतात ते आपल्या जसं सामदाम दंडभेद वापरून भाजप सगळ्यांना आपलंसं करतंय, आपल्याकडे ओढतंय, तसं निदान एकत्र येऊन तरी आपली एकजूट दाखवायची. भाजपला कोणत्याही परिस्थितीत वर येऊ द्यायचं नाही अशी रणनीती आखणं जी म्हणतात, ती इंडिया आघाडीला जमलेली नाही आणि जमतही नाही आहे सध्या. ज्यावेळी भाजपला त्यांचा पराभव होतो असं वाटतं, भाजपचा पराभव होतो असं वाटतं, त्याच्या अगोदरच त्याने रणनीती आखून ह्यांचे नेते, ह्यांचे पदाधिकारी, ह्यांचे कार्यकर्ते पळवलेले असतात. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्याच्यावर कुठंतरी इंडिया आघाडीला काम करणं महत्वाचं आहे. आता महत्वाचा विषय मित्रांनो, प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व जर संपलं तर तुमची आमची अवस्था काय? मित्रांनो लक्षात ठेवा, प्रादेशिक पक्ष हे तिथल्या राज्याची अस्मिता आहेत, प्रादेशिक अस्मिता आहेत. अस्मिता आहे त्याच्यासाठी म्हणतो, ते अस्मिता पाळतात की नाही, तिथली संस्कृती पाळतात की नाही, याच्यापेक्षा तिथल्या प्रश्नासाठी त्यांना लढावं लागतं. कारण त्यांचं अस्तित्व प्रादेशिक पुरतं असतं, त्या राज्यापुरतं असतं. तिथल्या प्रश्नांना अनुसरून त्यांना राजकारण करावं लागतं. आता तिथल्या प्रश्नाला अनुसरून राजकारण जर संपून गेलं तर उद्या राष्ट्रीय पक्ष जो राष्ट्रासाठी विचार करतात, ते पक्ष तुमच्या लोकल ह्याच्यासाठी सुद्धा त्याच पद्धतीने विचार करतील. प्रत्येक राज्यामध्ये, अगदी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा काही वेगळेपणा असतो. त्या वेगळेपणाचा विचारच केला जाणार. संपूर्ण राष्ट्राचा विचार करताना जे काय तुम्हाला मिळेल तेवढंच तुम्हाला खायला लागेल, त्याच्यावरच तुम्हाला तुमचा विकास घडवून आणायला लागेल. त्यामुळे प्रादेशिक पक्ष असणं ही तुमच्या आमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? भाजपची रणनीती, इंडिया आघाडीतला कमकुवतपणा आणि प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व, नष्ट होत चाललेलं अस्तित्व, याबद्दल तुमचं मत काय हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ.